वेलकम बॅक स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण टेक्स्टबुक प्रॉब्लेम हा टॉपिक काय केला होता, स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण टेक्स्टबुकचे 1 to 17 प्रॉब्लेम्स काय केले, सॉल्व केले. आज आपण त्या पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन आहे, अ कॅपॅसिटर ऑफ 100 मायक्रोफॅरेड, a coil of resistance 50 ohm and inductance of 0.5 Henry are connected in series with 110 volt 50 Hz source. Calculate the RMS value of current in the circuit. बघा गिवन काय काय दिलं आपल्याला. सगळ्यात पहिले गिवन आहे कॅपॅसिटन्स दिलेला, कॅपॅसिटन्स ऑफ 100 मायक्रोफॅरेड दॅट इज 100 into 10⁻⁻⁶ farad. Then resistance 50 ohm and inductance of 0.5 Henry. आणि आपल्याला दिलेलं आहे व्होल्टेज सोर्स दिला आहे V equal to 110 volt and frequency is given 50 Hz. ओके, तर आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे कॅल्क्युलेट द RMS करंट. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे IRMS. ओके, मग आता IRMS आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की IRMSसाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय कॅल्क्युलेट करावं लागेल, LCR सर्किट आहे, आपल्याला त्याचा इम्पेडन्स पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, मग इम्पेडन्स कॅल्क्युलेट करत असलं आपल्याकडे फॉर्म्युला असतो Z equal to √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आता याच्यावरून सगळ्यात पहिले आपण XL कॅल्क्युलेट करू. XL म्हणजे काय, तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दॅट इज XL इज इक्वल्स टू ओमेगा L दॅट इज 2π × F × L. ठीक आहे, किती असेल बघा 2 × 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी इज 50, इंडक्टन्स दिला तुम्हाला 0.5. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल बघा. XL इज इक्वल्स टू 157.1 हर्ट्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला XC कॅल्क्युलेट करायचं आहे. XC काय असं तुमचं XC इज इक्वल्स टू 1/ωc दॅट इज 1/2π × FC that is 1/2 × 3.14 into frequency is given 50 Hz and capacitors is 100 × 10⁻⁶. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल बघा 31.93. ओके, ओममध्ये दिस विल बी द युअर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं Z. ठीक आहे, मग Z कॅल्क्युलेट करायचं असेल तर इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपल्याकडं √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. बघा R तुम्हाला दिलेला आहे, R इज 50 ओम 50 स्क्वेअर. XL आला आहे तुमचा बघा 157.1 मायनस 31.93 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बघा तर मग हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल Z इज इक्वल्स टू 134.9 ओहम. ठीक आहे, हा असा तुमचा टोटल इम्पेडन्स. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारले व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ द IRMS. मग आता करंट जर का कॅल्क्युलेट करता असेल तर IRMSसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा V/Z. ओके, मग V तुम्हाला किती दिला बघा 1/110 डिवाइड बाय Z किती आलं तुमचा 134.9. हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर मिळेल बघा 0.8134 एम्पियर. दिस विल बी द युअर RMS करंट. ओके, टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर ओन नोट्स. Okay student, then question number 19. Question is, find the capacity of capacitor which when put in series with 10 ohm resistor makes the power factor equal to 0.5. Assume an 80 volt and 100 Hz
AC सप्लाय. ठीक आहे, बघा व्होल्टेज दिलं तुम्हाला 80 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी गिवन आहे 100 हर्ट्ज. त्यानंतर आपल्या विचारलं फाइंड द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर, म्हणजे आपल्याला सी कॅल्क्युलेट करायचं आहे. रेजिस्टर दिलेला आहे R इज इक्वल्स टू 10 ओहम आणि पॉवर फॅक्टर दिला आहे, पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू 0.5. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं आहे व्हॉट विल बी द कॅपॅसिटन्स. मग आता बघा पॉवर फॅक्टरचं काय आपल्याला कॅल्क्युलेट असेल, आपल्याकडे पॉवर फॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू 1/2 पाय F इंटू C इंटू R. ठीक आहे, मग आपल्याला पॉवर फॅक्टर दिलेला आहे, सी काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया बघा पॉवर फॅक्टर इक्वल टू 1/2 पाय इंटू F इंटू C इंटू R, म्हणजे C इक्वल टू काय असेल बघा 1/2 पाय इंटू पॉवर फॅक्टर इंटू काय असेल R. बघा मग आता पॉवर फॅक्टर दिला आहे तुम्हाला. ठीक आहे, C इज इक्वल टू काय लिहिणार बघा 1/2 इंटू 3.14 इंटू पॉवर फॅक्टर किती दिला आहे 0.5 इंटू R दिला आहे तुम्हाला 10 ओम. ठीक आहे, C इज इक्वल्स टू कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर मिळेल बघा 3.182 इंटू 10⁻⁻4 फॅरड. 3.814 इंटू 10⁻⁻4 फॅरड. Okay student, this is the question number 19. Okay, then question number 20. Question number 20. Find the time required for a 50 hertz alternating current to change its value from 0 to the RMS value. बघा क्वेश्चन विचारला आपल्याला की टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे 50 हर्ट्ज अल्टरनेटिंग करंटसाठी की जो काय होतोय विच चेंज इट्स व्हॅल्यू फ्रॉम 0 टू इट्स RMS व्हॅल्यू. बघा मग आपल्याला गिवन काय दिलं आहे, फ्रिक्वेन्सी गिवन आहे, फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. देन आपल्याला विचारलं आहे व्हॉट विल बी द टाईम. बघा मग आपल्याकडे एक रिलेशन आहे IRMS इक्वल टू काय लिहितो आपण I0/√2. ठीक आहे, म्हणजे काय लिहिणं आपण I/I0 इक्वल टू 1/√2. मग असं का लिहितो आपण, कारण की आपल्याला जर का टाईम कॅल्क्युलेट करता असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले I इक्वल टू I0 इंटू साईन ओमेगा टी रिलेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे I/I0 इक्वल टू काय लिहिलं आपल्याला साईन ओमेगा टी. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल बघा I/I0 किती लिहिलं आपण 1/√2 इक्वल टू साईन ओमेगा टी. म्हणजेच ओमेगा टी इक्वल टू काय लिहिलं आपल्याला साईन इनवर्स ऑफ 1/√2 दॅट इज ओमेगा टी इक्वल टू. बघा मग साईन इनवर्स 1/√2ची व्हॅल्यू किती तुमची π/4 रेडियन. ठीक आहे, मग आता हाला तुमचा π/4 आपल्याला विचारलं आहे टी. मग टी कसा कॅल्क्युलेट करणार बघा ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2πf इंटू काय असेल टी इंटू इक्वल टू π/4. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं बघा वी हॅव टू कॅल्क्युलेट टाईम. मग टाईम कसा कॅल्क्युलेट करणार बघा π/4 इंटू हा काय असेल तुमचा 2 इंटू F दॅट इज टी इक्वल टू काय असेल 1/8f. इथं पण तुमचा पाय काय होईल पाय गेट कॅन्सल दॅट इज 1/t इंटू F दॅट इज 1/8 इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला 50 हर्ट्ज दॅट इज टी इक्वल टू 1/8 इंटू 50 दॅट इज 1/400 दॅट इज टाईम इज इक्वल्स टू 2.5 इंटू 10⁻³ सेकंद. ठीक आहे, तर हा जो काय टाईम असेल टाईमचा आन्सर तुमचा 2.5 इंटू 10⁻³ सेकंड विल बी द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 20. Hope you are understanding this. Then question number 21. Then question number 21.
question is calculate the value of capacity in a picofarad which will make 101.4 microhenry inductance to oscillate with frequency of 1 megahertz. बघा क्वेश्चन काय विचारला आपल्याला, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटी इन अ पिकोफॅरेड, म्हणजे आपल्याला सी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विच मेक 101.4 मायक्रोहेनरी, दॅट इज इंडक्टन्स आपल्याला दिला एल इक्वल टू 101.4 मायक्रोहेनरी, दॅट इज 101.4 इंटू 10⁻⁶ हेनरी टू ऑसिलेट विथ फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली आहे 1 मेगाहर्ट्ज, दॅट इज 1 मेगाहर्ट्ज, दॅट इज 1 इंटू 10⁶ हर्ट्ज. ओके, तर आपल्याला काय करायचं, कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची. बघा आपल्याकडं फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा 1/2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल इंटू सी. ठीक आहे, मग आता एफ आर आपल्याला गिवन आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी 1 इंटू 10⁶. आपल्याला काय करायचं आहे, हा सी कॅल्क्युलेट करायचा. बरोबर, म्हणजे काय लिहिलं आपण, एफ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 इंटू पाय स्क्वेअर इंटू एल इंटू सी. ठीक आहे, तर सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय फॉर्म्युला व्हील 1/4π स्क्वेअर इंटू एल इंटू एफ आर स्क्वेअर. ठीक आहे, तर व्हॅल्यू जर का आपण सबस्टिट्यूट केलं इक्वेशनमध्ये, सी इज इक्वल्स टू 1/4 इंटू 3.14 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू इंडक्टन्स इज 101.4 इंटू 10⁻⁶ हेनरी इंटू एफ आर दॅट इज 1 इंटू 10⁶ त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल बघा 249.7 पिकोफॅरेड. सी इक्वल टू 249.7 picofarad will be the answer for question number 21. Okay student, then next question number 22. Question is a 10 microfarad capacitor is charged to a 25 volt of potential. The battery is disconnected and pure 100 millihenry coil is connected across the capacitor so that LC oscillations are set up. Calculate maximum current in the coil. बघा क्वेश्चन काय दिला तुम्हाला, कॅपॅसिटर दिला, कॅपॅसिटर ऑफ 10 मायक्रोफॅरेड चार्ज टू व्होल्टेज ऑफ 20 volt. The battery is disconnected and pure inductance, that is L equal to 100 millihenry, that is 100 into 10⁻³ Henry is connected across the capacitor so that LC oscillation takes place. Calculate the current. तर आपल्याला विचारलं आहे what will be the current, म्हणजेच आपल्याला I काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता काय सांगितलं आपल्या इथं LC ऑसिलेशनचा कन्सेप्ट आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या सर्किटमध्ये इंडक्टर आणि कॅपॅसिटर जर का कनेक्टेड असतील तर ते ऑसिलेशन काय होत असतात. मग ऑसिलेशन होत असताना काय होत असतं की जे काही कॅपॅसिटर असतील त्या कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर होत असते. दिस एनर्जी स्टोअर इज गिवन बाय 1/2 CV². ठीक आहे, 1/2 CV² या फॉर्म्युले पण आपण सॉल्व करू शकतो किंवा Q²/C त्याच्याने पण करता येईल. ठीक आहे, म्हणजे जनरली फॉर्म्युला आपल्याकडे 1/2 CV². त्यानंतर एनर्जी स्टोअर इन इंडक्टर इज गिवन बाय 1/2 LI². ठीक आहे, तर या दोन एनर्जी आपण काय करत असतो, कॅपॅसिटर आणि इंडक्टरमध्ये काय होतं, स्टोअर होतात. मग आपल्याला काय सांगितलं की एलसी ऑसिलेशन टेक प्लेस होत असेल त्याचा अर्थ काय असेल 1/2 LI² इक्वल टू काय असेल 1/2 CV². ठीक आहे, मग आता या इक्वेशनमध्ये काय आपण व्हॅल्यू टाकलं बघा, 1/2 गेट कॅन्सल. आपल्याला विचारलं करंटची व्हॅल्यू दॅट इज C इंटू V² आपण काय असेल L, CV²/L. तर बघा आपल्याला विचारलं कॅल्क्युलेट द मॅक्झिमम करंट. मग आता करंट विचारला असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असेल बघा CV²/L. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला आन्सर मिळेल. C ची व्हॅल्यू किती दिली बघा, C इज 10 मायक्रोफॅरेड, दॅट इज 10 इंटू 10⁻⁶ इंटू V दॅट इज 20² डिवाइड बाय L दिला आहे तुम्हाला 100 इंटू 10⁻³ देअरफॉर
we get the answer of 0.25 एम्पियर. ठीक आहे, जो काय करंट असेल तो किती असेल 0.25 एम्पियर. कॅल्क्युलेशन्स करून आन्सर मिळाला तुम्हाला 0.25 एम्पियर. ओके स्टुडंट, इझी कन्सेप्ट आहे. फक्त जे काही एनर्जी स्टोअर आहे त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन इज a 100 microfarad capacitor is charged with a 50 volt source supply. Then source supply is removed and capacitor is connected across an inductance, as a result of which 5 ampere current will be flows through the inductance. Calculate the value of inductance. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला तिथं काय विचारलं इंडक्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. गिवन आहे बघा, कॅपॅसिटर 100 मायक्रोफॅरेड, that is 100 into 10 raised to minus 6 farad. Then voltage supply, that is 50 volt. Then current is flowing through the circuit is 5 ampere. And calculate the value of inductance. तर आपल्याला याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फॉर्म्युला काय समजा बघा, एनर्जी स्टोअर इन इंडक्टर that is 1/2Li square, एनर्जी स्टोअर इन द कॅपॅसिटर इज 1/CV square. इक्वेट केले म्हणजे काय, तुमचा हाफ हाफ कॅन्सल, दॅट इज 1/2Li square इक्वल टू CV square, दॅट इज I square इज इक्वल टू CV square अपॉन L. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलं, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ L म्हणजे काय तुमचा L इक्वल टू CV square अपॉन I square. L इक्वल टू C किती दिला बघा, 100 इंटू 10 raised to minus 6 इंटू व्होल्टेज 50 स्क्वेअर डिवाइड बाय I इज 5 ampere, दॅट इज 5 स्क्वेअर. ठीक आहे, ते सगळे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल L इज इक्वल्स टू 0.01 हेनरी. ठीक आहे, दिस विल बी द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 23. तर अशा प्रकारे हा जो काही तुमचा AC सर्किट, हे AC सर्किटचा टेक्स्टबुकमधले आपण सगळे प्रॉब्लेम्स काय केले आपण सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, थेरोटिकल क्वेश्चन जे असतील ते थेरोटिकल क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करून किंवा ते नोट डाऊन करून त्याचे नोट्स तयार करायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो AC सर्किट आहे हा चॅप्टर आपला पूर्णपणे काय झाला आज संपलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यानंतर जे काय तुमचं थेरी शीट जे का तुम्हाला घेऊन येते, थेरी शीटमधले थेरी शीटचे जे काय एक्सरसाइज नंबर 2, ही एक्सरसाइज नंबर 2 काय तुम्ही आता सॉल्व करायची. आणि जे काय तुमचे डाऊट्स असतील त्या डाऊट्सचे मी एक सेपरेट लेक्चर तुमचं काय करणार आहे ते तुम्हाला मी सेंड करणार आहे. परंतु त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी एक्सरसाइज फर्स्टही सॉल्व केलेली नाही ते एक्सरसाइज फर्स्टचे डाऊट्स अजून माझ्याकडं ज्या मुलांचे आले त्यांचे आपण ॲक्सेप्ट केले, पण ज्या मुलांचे आले नाही त्यासाठी हा डाऊट लेक्चर आपला अजून बाकी आहे. ठीक आहे, जोपर्यंत ते डाऊट येत नाही तोपर्यंत त्याचे डाऊट लेक्चर होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा चॅप्टर आपण इथं आज संपवतो आहे. थँक्यू.